95ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती झाली. त्या निर्मितीअंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये 15 प्रकल्प सुरू झाले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि कृष्णा नदीवरचं पहिलं धरण म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते धोम बलकवडीच्या धरणाचा किंवा धोम बलकवडी बोगदा पाटबंधारे प्रकल्प. आज सांगायला अत्यंत आनंद होतो की या प्रकल्पाचं पूर्णपणे 100% काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे युतीच्या काळात सुरू झालेला हा प्रकल्प ज्याचं भूमिपूजन शिवसेनेच्या माध्यमानं झालंय. आज कृष्णा खोरे महामंडळाचा उपाध्यक्ष या नात्याने ते काम पूर्ण झाल्याची घोषणाही मी करतोय, शिवसेनेच्या वतीनं करतोय. युतीच्या काळात सुरू झालेलं काम युतीच्या काळात पूर्ण होत आहे याचा निश्चितपणे आज आनंद आहे. हा सातारा जिल्ह्यातला पहिला प्रकल्प आहे जो 100% पूर्णत्वाला गेला आहे. बाकीचे प्रकल्पही गतिमान पद्धतीनं चालू आहेत, ते लवकरात लवकर पूर्ण होतील. पण या पहिल्या 100% पूर्ण झालेल्या प्रकल्पाचा सगळ्यात मोठा आनंद आहे. साधारणपणे धोम धरणाच्या वरच्या बाजूला 19 किमी अंतरावर बलकवडी या गावाच्या जवळ धोम बलकवडी धरणाचं काम करण्यात आलंय. धरणाची लांबी 12 मीटर, उंची 65.10 मीटर आणि सांडवा 41 मीटर लांबीचा आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 4.8 TMC इतका पाणीसाठा होऊ शकतो. त्यापैकी 3.96% TMC पाणी आपण वापरात आणू शकतो. प्रकल्पाचं या एकूण लाभक्षेत्र हे 18,100 हेक्टर आहे आणि यासाठी 2 कालवे आहेत. एक डावा कालवा आहे तो 14.5 किलोमीटरचा आणि उजवा कालवा आहे तो 147 किलोमीटरचा. यातला 14 किलोमीटरचा कालवा हा साधारणपणे भोर तालुक्यात येतो आणि उजवा कालवा जो 147 किलोमीटरचा त्यापैकी 16 किलोमीटरचा कालवा हा भोरमध्ये येतो, 54 किलोमीटरचा कालवा हा खंडाळा तालुक्यात येतो आणि 87 किलोमीटरचा कालवा हा फलटण तालुक्यात येतो. त्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा आणि फलटण या 2 आवर्षणग्रस्त म्हणजे दुष्काळी तालुक्यांसाठी वरदायी ठरणारा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे. आणि या उजव्या कालव्याचं म्हणजे 147 किलोमीटरचं काम पूर्णपणे पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि आज अखेर शेवटच्या टोकाला या प्रकल्पाचं पाणी पोचलेलं आहे. साधारणपणे उद्या त्याचं पाणीपूजन होईल आणि 23 तारखेला या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणजे या धरणातलं पाणीसाठा जो आहे तो साधारणपणे आपण धोम धरणात सोडतो आणि तिथून हे 2 कालवे फुटतात आणि त्या कालव्याने आपण या सगळ्या भागामध्ये पाण्याचा पुरवठा करतो. साधारणपणे याच्यामध्ये 19 डिसेंबर 96ला धरणाचं काम सुरू झालं आणि 2007ला धरणाचं काम पूर्णपणे पूर्ण झालं. 96-97 नंतर 98-99 मध्ये कालव्याची कामं समांतर पद्धतीने सुरू होती. ती कालव्याची कामं आज अखेर म्हणजे 2018ला 100% पूर्ण झालेली आहे. डावा कालवा काही अंश अपूर्ण राहिलेला आहे. म्हणजे एकूण प्रकल्पाचं काम हे डिसेंबर 2019 पर्यंत आम्ही पूर्ण करणार आहे. पण सातारा जिल्ह्याला जेवढा लाभ या प्रकल्पाचा होतो ते काम मात्र याच्यातून 100% पूर्ण झालेलं आहे. या योजनेला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे साधारणपणे केंद्राचा हिस्सा 210 कोटी आहे आणि शासन हिस्सा हा 568 कोटी आहे. असं या योजनेअंतर्गत प्रकल्पाची जी एकूण किंमत आहे ती 868 कोटी रुपये आहे. म्हणजे साधारणपणे आज अखेर जर आपण विचार केला तर एकूण किंमत या प्रकल्पाची 1,402.91 कोटी एवढी सुधारित रक्कम याची आहे. यापैकी आत्तापर्यंत साधारण 1,074.87 कोटी एवढा खर्च या योजनेवर झालेला आहे. साधारणपणे 2007 पासूनच या धरणामध्ये 100% पाणीसाठा करण्यात येतोय. प्रकल्पाचं कालव्याचं सलगतेनं काम पूर्ण झालेलं आहे. वितरण व्यवस्थेचंही काम पूर्ण झालेलं आहे. साधारणपणे 12,653 हेक्टरवर आपण सिंचन क्षेत्र म्हणून सिंचन करतोय सध्या. याच्यावर धरणाला आउटलेट काढता येत नाही म्हणजे पाणी सोडायला ज्या ठिकाणी ते धरण आहे त्या ठिकाणी. त्यामुळं बलकवडी धरणातलं पाणी आपल्याला धोमच्या धरणात सोडावं लागतं आणि आपण जेवढं पाणी बलकवडी धरणातनं धोम धरणात सोडतो, उदाहरणार्थ 1 TMC सोडला असेल तर 1 TMC पाणीच आपण धोम धरणातनं खाली सोडतो. म्हणजे धोम धरणातला पाणी वापराचा विषय याच्यात अजिबात येत नाही. बलकवडी धरणातलं जेवढं पाणी आपण धोम धरणात टाकतो तेवढंच पाणी आपण या धोम बलकवडीच्या प्रकल्पासाठी वापरतो. त्यामुळे या प्रकल्पामुळे धोम धरणातलं पाणी कमी व्हायचा कुठलाही विषय येत नाही.
800 कोटी आणले तोही पाहत. आणि दुसरं असं की त्यांनी सांगितलं की त्या योजनेचं नाव तुम्ही बाळासाहेब ठाकरेचं नाव देण्याचं काहीतरी होतं, त्यांनी वेगळं नाव काढलं, त्याचं जे आर सुद्धा निघालं. मार्चमध्ये जे कटापूरचं पाणी नेरच्या धरणात पडेल, नेरपासून आंधळी धरणापर्यंतच्या बोगद्याचं काम आता मार्चपर्यंत पडणार. आणि मी पहिल्यापासून मार्चपर्यंत सांगतो की मार्चपर्यंत नेरच्या धरणात पाणी पडेल. तिथून बोगद्याचं काम आहे. आता याच्यामध्ये निधीची कुठलीही अडचण नाही, निधी उपलब्ध आहे. फक्त तांत्रिक कामं करायला जो वेळ लागतो तेवढा वेळ आपल्याला गृहीत धरला पाहिजे. बोगद्याचं काम हे अत्यंत किचकट पद्धतीनं आणि अत्यंत हळू पद्धतीनं चालतं, त्यामुळे त्याला जेवढा वेळ लागेल तेवढाच. आणि तेवढ्या वेळेत ते पूर्ण झालं की आंधळी धरणात पाणी पडेल आणि तिथून पुढचा भाग सगळा आपोआप हे होऊन जाईल. पुणे शहरातल्या 30 किलोमीटरची पाहणी मी स्वतः केली. तिथून एकूण कालव्याची अवस्था, सद्यस्थिती काय आहे, हा सगळा प्रकार बघितला. तिथली अडचण थोडीशी वेगळी होती. वेगळी अशी होती की त्याच कालव्यातनं पुणे शहराला पाणी पुरवठा होत होता. आपल्या कॅनॉलमध्ये कसं असतं की 12-15 दिवसाचं आवर्तन असतं आणि 15 दिवस कॅनॉल आपल्याला मोकळा मिळतो. त्या उरलेल्या 15 दिवसात आपल्याला कॅनॉलच्या दुरुस्तीची कामं करता येतात. पण खडकवासला कालव्याच्या बाबतीत असं होतं की संपूर्ण 12 महिने एकही दिवस खंड न पडू देता पाणी त्यात वाहत होतं. वरचेवर दुरुस्ती करता येत होती, पण खोलवर जाऊन दुरुस्ती करता येत नव्हती. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेऊन आता आपल्या सातारा जिल्ह्यातले धोमचे कालवे असतील, आरफळचे कालवे असतील, याला सुद्धा साधारणपणे 30-32 वर्षे झालेली आहेत. त्यामुळे अशा कालव्यांचं ऑडिट करायचे आदेश मी तातडीनं त्या खडकवासल्याच्या घटनेनंतर लगेच दिलेले आहेत की असं. आणि दुसऱ्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जो शहरी भागांमध्ये जे कालवे आहेत त्याचं तर सगळ्यात महत्त्वाचं ऑडिट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ते ऑडिट करून जर असे धोकादायक काही असतील किंवा लोकांच्या जीविताला धोका पोचेल, मालमत्तेला धोका पोचेल अशी जर काय अवस्था असेल तर ते कामी युद्धपातळीवर आम्ही हातात घेऊन दुरुस्ती करत आहोत लगेच. नगरपालिकेला, महानगरपालिका कालवा क्षेत्रामध्ये ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना तसे आदेश देतो आहे की अशा पद्धतीचं हे पाणी आपण शेतीला वापरतो, काही अंशी ते पिण्याला वापरतो, पर्क्युलेशन होतं, पर्क्युलेशनचंच पाणी लोकांच्या पिण्याला आपण वापरलं जातं. त्यामुळे असा कुठलाही प्रकार घडता कामा नये. आणि असं जर काही घडत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही सांगू इच्छितो की कृष्णापुरे महामंडळ आम्ही लोकाभिमुख करण्याच्या प्रयत्नात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की याच्यात जेवढा लोकसहभाग होईल तेवढ्या या गोष्टी सहजासहजी सुटून जातील. यासाठी मुळातच लोकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. म्हणजे कालवे असतील, कालव्याच्या माध्यमाने त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत अथवा पिण्यासाठी लागणारं पाणी असेल, हे पाणी नसेल तर काय होईल ह्याची जाणीव जर लोकांपर्यंत झाली तर हे आपलं पाणी आहे, आपल्याला पिण्याला लागतं, त्यामुळे त्याची स्वच्छता राखणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे या पद्धतीनं आम्ही लोकसहभाग कसा जास्तीत जास्त करून घेता येईल आणि याच्यातून त्यांचं प्रबोधन करून अशा गोष्टी कशा आपल्याला टाळता येतील या संदर्भात आम्ही हे करतो. इथून पुढं वीज बिलाचा किंवा थकीत बिलाचा प्रश्न उद्भवणारच नाही. शासनाच्या निर्णयानुसार उपसा सिंचन योजनेवरचं 81% बिल, वीज बिल हे आता महामंडळ भरणार आहे आणि 19% वीज बिल हे फक्त शेतकऱ्यांनी भरायचे आहे. म्हणजे 1 लाख विजेचं बिल जर आलं तर 81,000 रुपये वीज बिल हे शासन भरतंय आणि म्हणजे महामंडळ भरतंय आणि 19% फक्त म्हणजे शेतकऱ्यांच्या डोईवरचा तो वीज बिलाचा बोजा महामंडळानं निश्चितपणे कमी केलेला आहे आणि शेतकऱ्यांना आश्वस्त केलंय. त्यामुळे कुठलाही असा विषय आता उद्भवणार नाही की वीज बिल थकले त्यामुळे लोकांना पाणी मिळेल. पूर्वीची पद्धत वेगळी होती. काय होतं की आता टेंबूसारखी योजना आहे, त्या टेंबूचं वीज बिल जे आहे ते कारखाने त्यांच्या बिलातनं कटिंग करून ठेवत होते. काही कारखाने हे वीज बिल महामंडळाकडे भरतच नव्हते आणि हे थकीत बिल राहायचं, शेतकऱ्यांकडनं राहायचं, कारखान्यांकडनं राहायचं, ते साठत जायचं. ह्याची तीव्रता पाण्याची कधी जाणवते, उन्हाळ्यात जाणवते आणि मग उन्हाळ्यामध्ये लोकशोभ निर्माण व्हायचा की आम्हाला पाणी पाहिजे. महामंडळाची तांत्रिक अडचण अशी होती की आता वीज खातं काय आमच्याकडे नाही, आम्हालाही वीज महामंडळाला ते पैसे द्यायचे असतात. त्यामुळे पाणी थटवण्याशिवाय आणि वीज बिल मिळवल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता. मग त्यावेळी काय व्हायचं की तत्कालीन काही गोष्टी, दुष्काळीतला टंचाई जो निधी असतो ते टंचाई निधीमधनं भरलं जायचं किंवा लोकांना आश्वस्त करण्यासाठी, दुष्काळावर मात करण्यासाठी ते बिल दिलं जायचं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आता महामंडळानंच असा निर्णय घेतला, शासनाने निर्णय घेतला की 81% वीज बिल हे आता महामंडळच भरणार आहे. नाही बरंच म्हणजे स्थानिक आमदार आणि ते जिल्हा प्रमुखांमध्ये शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे तशी. नेमकं बदलण्याचं कारण नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, निवडणुका तोंडावर आहे. आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार पूर्णपणे स्वबळावर तयारी करतो आहोत आणि स्वबळावर तयारी करत असताना बेरजेचं राजकारण हे फार महत्वाचं असतं. याच्यातून एक तर असं एक मेसेज असा गेला, एक तर असं मान्य करूया की बाबा कदाचित हर्षल कदमांना वरिष्ठ पातळीवर संधी द्यायची असेल, हा एक असेल. किंवा दुसरं असं असेल की हर्षल कदम इज नॉट क्वालिफाईड किंवा त्या पदासाठी ते पात्र नाही किंवा सक्षम नाही, असा त्याचा दुसरा अर्थ.
मग यातला कुठला अर्थ समजायचा? नाही नाही, येणाऱ्या दिवसात तो आपल्याला कळेल. मी फक्त एवढंच आपल्याला सांगतो की हे फेरबदल हा संघटनेत थोडीशी हलवाहलव करावी लागते, खालीवर करावं लागतं, त्याशिवाय जिवंत मान्यच का दिसत नाही? वाटतच का दिसत नाही नाही तीन नाही जिल्हा प्रमुख होते, नाही एकच नाही काम ऐका, झालं असेल. आपला गैरसमज असा आहे की कुणा एका व्यक्तीसाठी हा बदल केलेला नाही. सांगली जिल्ह्यामध्ये मी 27 पदाधिकारी बदलले आणि सातारा जिल्ह्यामध्ये मी 12 पदाधिकारी बदलले. त्यामुळे कुणी एक जिल्हा प्रमुख बदल असा विषय नाही. तो संपूर्ण संघटनेतच आम्ही फेरबदल केलेत, एक ढवळाढवळ केली आहे की जेणेकरून थोडंसं काम करणाऱ्यांना अधिकची संधी दिली जाते. खालीवर केलं की थोडासा जिवंतपणा येतो, उत्साह येतो, ताज्या दमाची लोक अधिक गतीनं काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असतं की उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आम्हाला जी मोर्चे बांधणी करायची, आम्हाला जी पुढची रणनीती आखायची आहे, त्यानुसार हे फेरबदल आम्हाला अत्यावश्यक असतात. त्यासाठी आम्ही ते केलेले आहेत. सर तुम्ही रणनीती म्हणताय, पण सातारा तालुक्यात रहिवास करणारा जो शिवसैनिक आहे, हे तुम्ही मान आणि फडतरच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करता, ही कुठं विसंगत नाही वाटत का? किंवा वाईच्या माणसाची सातारच्या जिल्हा प्रमुखपदी तो चार्ज कालपर्यंत हर्षद कदमांकडे होता. हे थोडंसं एक गोष्ट आपल्याला सांगतो की शिवसेनेमध्ये हा विषय नसतो. मी पहिला संपर्क प्रमुख आहे सातारा जिल्ह्याचा. सर, आम्ही हे वारंवार ऐकत आलो की शिवसेने आदेशाला चालते. खरं सांगायचं सर. खरं सांगा, म्हणजे काय छापत नाही, सोडून द्यायची, काय अडचण नाही. नाही नाही, मुद्दा आपल्याला मी एकच सांगतो, जरी फेरबदल झालेले असले तर कुणालाही पक्षातून नाही, पण काढले फेरबदल होताना सर एका वेळी पास व्हायला पाहिजे होती. का फक्त एकच का झाला? तो जिल्हा प्रमुखाचा का झाला? तो आमदारांच्या तिथे विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचाच का झाला? नाही नाही, आता हे बघा, तो पाटणमध्येच होता, त्यामुळे अशा शंका निर्माण होणं साहजिक आहे, त्या मी काही नाकारू शकत नाही. पण ते काही त्याचं कारण नव्हे. सगळ्यात महत्वाचा विषय, येत्या काळात त्यांना आणखी दुसरी जबाबदारी दिली जाईल. कारण की आतापर्यंत अनुभव आहे, पाटणच्या आमदारांना कॉन्स्टेबल जरी नडला तर तो सस्पेंड होतो. पक्ष संघटनेत हे विषय नाही, त्यामुळे तसं काय मुद्दा नाही. आणि मुळात आमच्याकडे पद्धत आहे, एक लक्षात ठेवा की जिल्हा प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख ही 2 पद आहेत. त्यामुळे ज्या भागातला उपजिल्हा प्रमुख असतो तिथं आम्ही जिल्हा प्रमुख देत नाही. आता कराडचा उपजिल्हा प्रमुख असल्यामुळे आम्हाला साहजिकच पाटणचा जिल्हा प्रमुख देणं गरजेचं होतं. पूर्वी सुद्धा तीच पद्धत होती. आता आपण म्हणाल की साताऱ्यातला जिल्हा प्रमुख तुम्ही तिकडं टाकला. साताऱ्यात मुळातच आमचा उपजिल्हा प्रमुख इथला आहे, या भागातला आहे. त्यामुळे आम्ही जिल्हा प्रमुख साताऱ्यातला नाही केला, आम्ही महाबळेश्वरचा जिल्हा प्रमुखाकडे साताऱ्याची जबाबदारी सातारचा दिली. उपजिल्हा प्रमुख तुम्ही खटावचा नेमलाय. आता आम्ही काय सांगू? नाही झालं की आता आपण परळीचे सचिन मोहितेंची नवीन नियुक्ती झाली. केली. हां कधी झाले नाही ते? हा, मी तेच सांगतो ना तुम्हाला. आपलं काय करायचं? सामनातलं जे आहे ना नाही, सामना त्याला सगळं स्पेशल तुमच्या पत्रावर येते. सामना काय बघा ऑफिसला असतो की. म्हणून सातारा जिल्ह्यातल्या प्रकल्पांची माहिती देणं हे माझं काम आहे, ही माझी जबाबदारी आहे. म्हणून ही प्रेस आहे. ज्याच्या प्रेसचं महत्वाचं मला एकच सांगायचं, कृष्णा खोऱ्याचा पहिला प्रकल्प, सातारा जिल्ह्यातला पहिला प्रकल्प, कृष्णा नदीवरचं हे पहिलं धरण, जो प्रकल्प 100% पूर्णत्वाला गेला. आणि ऍक्च्युअली आता खरं सांगायचं तर हे काम आम्हीच करायचं, ही आमची जबाबदारी आहे. बाकी कोणी बोलत असेल तर तो आमचा निरोप आहे. लक्षात ठेवा, आमच्या पक्षप्रमुखाने आम्हाला पूर्णपणे स्वबळावर लढण्याचेच आदेश दिले. पुढून 3 जागा सोडू अशा विधानांकडे लक्ष द्यायची आम्हाला गरजच भासत नाही, कारण आम्हाला सगळेच लढायचे आहेत आणि आमची तयारी त्या पद्धतीने चालली. तुमची लोकसभा फायनल केली आमच्याच पक्षात तुमची आता पक्षाने तुमच्या नावाचा प्रस्ताव नितीन बनवले पाटील सरांना महाराष्ट्राच्या एकूण शिवसेनेच्या प्रचाराची जबाबदारी सगळ्यात महत्त्वाची माझ्यावर आहे. माझ्या आमदारकी खासदारकीपेक्षा पक्ष पूर्ण बहुमतानं सत्तेत येणं आणि 2019ला महाराष्ट्राचा शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणं हे आमचं सगळ्यात मोठं ध्येय आहे. त्यामुळे आम्ही जे काम करतोय ते त्या दिशेनं काम करतोय, याच्यामध्ये माझा विषय कुठंही येत नाही. लक्ष फक्त महाराष्ट्रावर शिवसेनेची एक हाती सत्ता आणणं एवढ्याकडेच केंद्रित झालेलं आहे. आम्ही पूर्णपणे सगळे त्या दिशेनं कामाला लागलो. असं नाही, दोन्ही निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावरच लढणार आहे आणि जास्तीत जास्त आम्हाला शिवसेना कशी विजयी करता येईल या दृष्टीनेच मी प्रयत्नशील आहे. पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे, ती सगळ्यात महत्वाची ती आहे. चपणी चालली आहे, बघूया. नाही, निश्चितपणे एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो की मागच्या ह्याच्यापेक्षा यावेळी तुम्हाला निश्चितपणे शिवसेना वाढलेली आणि विजयी झालेली दिसेल. मागच्या निवडणुकीत 7 आकडेवारी निश्चित आश्चर्यकारक दिसेल. तुमच्या कराडोत्तरमध्ये काय परिस्थिती आहे? चांगली बांधली आहे. नाही, विजयापर्यंत कितपत जाऊ शकतात? निश्चितपणे आम्ही रेसमध्ये आहोत.
नाही रेसमध्ये असलं आणि विजय होणं फार वेळ असणार. रेसमध्ये सगळेच पक्ष सांगतात आम्ही रेसमध्ये. नाही नाही, RPI सुद्धा निश्चित सांगतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणीही हारण्यासाठी लढत नाहीच आहे. प्रत्येकजण जिंकण्यासाठीच लढत असतो. त्यामुळे आम्ही जिंकायच्या ईर्षेनंच लढणार आहोत आणि जिंकून सुद्धा दाखवणार आहोत. म्हटलं लढणार नाही, तुम्ही आता म्हणता की पक्ष माझ्या- आमच्याकडे नावाला महत्व नसतं. आमच्याकडे धनुष्यबाण चिन्ह महत्वाचं. उमेदवार कोण आहे याला आम्ही महत्व देत नाही. पक्ष जो आदेश देईल, पक्ष जो नाव देईल त्या नावाचा निश्चितपणे प्रचार करणं आणि तो धनुष्यबाण निवडून आणणं ही आमची भूमिका आहे. की कृष्णा खोरे महामंडळालाच आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या. नाही, मग ते महाराजांचा प्रश्न आहे. प्रकल्पाचं बोल. नाही नाही, प्रकल्पाचं जाऊ द्या. हे कशावरून बाळासाहेबांचं नाव ऐका घेतलं? तुझ्या पुनर्वसनाचे प्रश्न नाही नाही, विशेष विषय लक्षात घ्या. तुम्ही जर प्रकल्पांचा विषय घेत असाल, मग तुम्ही त्या माणसाला छोट्या छोट्या प्रकल्पात काय करताय? ज्या माणसामुळे कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती झाली, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतरच हे कृष्णा खोरे महामंडळ मनोहर जोशींना सांगून त्यांनी निर्माण केलं. मग काय अडचण काय आहे? तुम्ही पालकमंत्री त्याच विषयाचे मंत्री आहेत, तुम्ही उपाध्यक्ष आहे, करू अडचण काय आहे. नाव द्यायला? निश्चितपणे एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवसेनेनं कायम काम करण्यावर भर दिला. तहानलेल्या मातीचा आणि दुष्काळी जनतेचा प्रश्न सोडवणं ही आमच्या पुढची पहिली प्राथमिकता आहे. मंडळाच्या अंतर्गत सगळे प्रकल्प अधिकाधिक वेगानं गतिमान करणं आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातले दुष्काळानं आणलेले अश्रू पुसणं हे आमचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम आहे. त्यामुळे श्रेयवादाच्या लढाईत आम्हाला अडकायचं नाही, नामवादाच्या लढाईत आम्हाला अडकायचं नाही. शेवटी शेत शिवारात खळणारं पाणी आम्हाला कुणी आणलं ह्याचं उत्तर शेतकऱ्यांना देत राहील आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर या पाण्यामुळे फुललेलं हसू निश्चितपणे आमचं कर्तृत्व सांगत राहील. एवढं धरणाचा विषय, तारडी धरणाचा विषय त्याच्यामध्ये नाही, आता प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे त्यात काय बोलणार नाही.